नमस्कार. कुंकू टिकली किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करते. 29 सप्टेंबरपासून सुरू झालेला पितृपक्ष 14 ऑक्टोबरला संपणार आहे. या दरम्यान पूर्वजांचे भक्तिभावाने स्मरण करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. पितृपक्षातील पितरांच्या तिथीला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर पितर स्वरूपामध्ये एक उपास करू देखील आपल्याकडे जीव घातला जातो. पितृपक्षामध्ये पितरांचे पूर्ण विधीपूर्वक श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते. यानंतर ते त्यांच्या वंशजांना सुख समृद्धी देत असतात. असे मानले जाते की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला भेटण्यासाठी पृथ्वीवर हे येत असतात. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षामध्ये कावळ्याला विशेष महत्त्व मानले जाते. असे मानले जाते की या दिवसांमध्ये पूर्वज कावळ्याच्या रूपामध्ये पृथ्वीवर येत असतात, पाणी आणि अन्न घेतात. कावळे हे पूर्वजांचे रूप मानले जाते. असे मानले जाते की श्राद्ध करण्यासाठी आपले पूर्वज ठरलेल्या तिथीला दुपारी कावळ्याच्या रूपामध्ये आपल्या घरी येतात. पितृपक्षात जर कावळा तुमच्या घरी आला आणि अन्न खात असेल, याचा अर्थ तुमच्या पूर्वजांनी तुमच्यावर कृपा केली आहे. यामुळे श्राद्धातला पहिला भाग कावळ्यांना दिला जातो. आपण बघा, आपले पित्र ज्या दिवशी असतात त्या तिथीला आपण संपूर्ण तयारी करतो आणि त्यानंतर आपण पित्रांना आवाहन करत असतो. गच्चीवर जाऊन किंवा दक्षिणेकडं तोंड करून आपण पित्रांना आवाहन करायचं असतं. 12च्या आसपास आपण पित्रांना आवाहन करायचं, त्यांना आमंत्रित करायचं आणि त्यानंतरच आपल्याला पितर स्वरूपात एक व्यक्ती जीव घालायचा असतो. तर जो नैवेद्य आपण वरती ठेवतो तर तो नैवेद्य कावळा खात असतो. तर कावळ्याने जर तो नैवेद्य खाल्ला तर असं समजायचं की आपले पित्रांना आपण जो अन्न बनवलेलं आहे ते पोहोचलेलं आहे आणि त्यांनी देखील आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्षाच्या कालावधीमध्ये घरात जर लाल मुंग्या दिसल्या तर घरात पितरांचा वावर असल्याचेही लक्षण आहे. असे मानले जाते की आपले पूर्वज मुंग्यांच्या रूपामध्ये आपल्या वंशजांना भेटायला येतात. अशा स्थितीत मुंग्यांना पीठ खायला द्यावे. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळत असते. हिंदू धर्मात मृत्यूनंतर पुनर्जन्म अशी मान्यता आहे. मृत्यूनंतर आत्मा पितृलोक, गंधर्वलोक किंवा इतर कोणत्याही लोकामध्ये जाऊ शकतो. हे आत्म्याच्या स्वतःच्या कर्मावर अवलंबून असते. आत्म्याचे लोक किंवा योनी त्याच्या पुण्य आणि पापावरून ठरवले जाते. धार्मिक मान्यतेनुसार पूर्वजांचा आत्मा कोठेही असो, तुम्ही केलेल्या श्राद्धाचे अन्न त्याला समाधान देत असते. जर पूर्वज देवयोनीत पोहोचले तर त्यांना हे अन्न अमृत स्वरूपात मिळत असते. जर ते गंधर्व लोकात गेले तर त्यांना नैवेद्य रूपात आपण दिलेले अन्न मिळत असते. जर ते पशुयोनीमध्ये असतील तर त्यांना गवताच्या रूपामध्ये अन्न मिळत असते. सर्पयोनीत असतील तर त्यांना वायूच्या स्वरूपामध्ये ते तृप्त होत असतात. यक्षयोनीच्या पितरांना श्राद्धाचे फळ पेय स्वरूपात मिळत असते. तर दान व योनीच्या पितरांना मांसाच्या रूपात, तर प्रेत योनीच्या पितरांना रक्ताच्या स्वरूपात आपण जे अन्न देतो ते मिळत असते. आणि जर जे पित्र मनुष्य योनीत गेले असतील तर त्यांना अन्न रूपातच हे श्राद्धाचे फळ मिळत असते. तर तुम्ही जे व्हिडिओमध्ये थाळी बघत आहात तर ती पितृपक्षामध्ये आमच्या भागाकडे बनवली जाणारी थाळी आहे. असे विविध प्रकारचे पदार्थ या दिवशी बनवले जातात. ज्या दिवशी आपले पित्र असतात त्या दिवशी सकाळी हा स्वयंपाक केला जातो. 12 वाजता पित्रांना दक्षिणेकडे तोंड करून आवाहन केले जाते आणि जे व्यक्ती गेलेली आहे त्यांच्या मुलाने पित्रांना आवाहन करून आगारी टाकली जाते. आगारीमध्ये दही भात ठेवला जातो. त्याचबरोबर जो नैवेद्य बनवलेला असतो त्याला कुस्करून तो देखील ठेवला जातो आणि त्यानंतर आपण पितर स्वरूपामध्ये एखादा व्यक्ती जीव घालायचा असतो. त्याचबरोबर बघा, एखाद्या भांड्यामध्ये किंवा आपल्याला विस्तवावर आपल्याला ऊट टाकून धुरी करायची असते आणि ती धुरी आपल्याला ठेवायची असते अंगणामध्ये. तो धूर जितका वरती जाईल तितका जाऊ द्यायचा, कारण तो धूर असं गरुड पुराणामध्ये असे सांगितलेले आहे की तो धूर ज्यावेळेस आपल्या घरासमोर ठेवला जातो तेव्हाच आपल्या पित्रांना देव वरून जेवण्यासाठी सोडत असतो. त्यामुळं तो धूर आपल्याला करायचा असतो, अशी गावाकडे प्रथा आहे. त्याचबरोबर वलचणी खाली पित्र येऊन बसत असतात, त्यामुळे तेथे देखील थोडंसं शेणाने सारवून त्यानंतर भोपळ्याच्या पानावर नैवेद्य ठेवला जातो. हे काही छोटे मोठे
नियम आहेत किंवा हे आमच्या गावाकडे केले जाते, त्या भागानुसार ही पद्धत वेगवेगळी असू शकते, परंतु आमच्याकडे कसे केले जाते तेच मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगत आहे। त्यानंतर पितर स्वरूपात आपण एक व्यक्ती जीव घालायचा, त्याचबरोबर अनेक व्यक्ती देखील आपण जीव घालू शकतो। आणि जर तुम्हाला तुमचे पितर म्हणजे तिथी काय आहे हे माहीत नसेल किंवा व्यक्ती कधी वारली हे माहीत नसेल, असं होऊ शकतं की आपल्याला तिथीच माहिती नाही, तर अशा लोकांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपला पितृ जीव घालायचा असतो। पितृपक्षात दररोज गाईला चारा खाऊ घालावा। रोज जेवण करताना तयार करताना गाईसाठी पहिली पोळी बाजूला काढून ठेवावी। असे केल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो। पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने गाईला चारा दिल्यास श्राद्ध विधीचे पूर्ण फळ मिळत असते आणि पितरही संतुष्ट होत असतात, असे शास्त्रांमध्ये सांगितलेले आहे। पितृपक्षाच्या काळात गाईला गवत खाऊ घातल्याने पितरांचा नेहमी कुटुंबावर आशीर्वाद राहत असतो। त्याचबरोबर बघा, पितृपक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा। पितृपक्षादरम्यान पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकांकडे येत असतात असे सांगितले जाते। तसेच त्या दिवशी आपण आपल्या पितरांचे श्राद्ध करतो, त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला पितरांना आवाहन करायचं असतं। त्याचबरोबर बघा, पितृपक्षात दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपडायचे असते। असे केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते, तसेच नकारात्मकता आणि दोषांपासून मुक्ती मिळते। असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळेल आणि पितृदोषही दूर होतील। तसेच पितृपक्षात दररोज स्नानाच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल देखील टाकावे। त्याचबरोबर बघा, पितृपक्षाच्या कालावधीमध्ये स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नयेत आणि स्वच्छतेची देखील पूर्ण काळजी घ्यावी। पितृपक्षाच्या काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते। रात्री उष्टी भांडी ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि पितृदोष देखील होतो। त्यामुळे पितृपक्षाच्या काळात उष्टी भांडी घरात ठेवू नये, रात्रीची भांडी रात्रीच घासावी। त्याचबरोबर बघा, पितृपक्षाच्या काळात दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे। या मंत्राचा जप केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळून पितृदोषातून मुक्ती होत असते। तर तो मंत्र कोणता आहे ते आता आपण पाहूयात। ओम पितृगणाय विद्महे जगतधारिणी धीमहि तन्नो पित्रो प्रचोदयात्। ओम देवताभ्य पितृभयच्छ महायोगिभ्यच्च एव च नमः स्वाहाय स्वधाय नित्यमेव नमो नमः। या मंत्राचा जप आपल्याला दररोज करायचा आहे किंवा आपल्या पितृ ज्या दिवशी आहेत, आपल्या पितरांच्या श्राद्ध ज्या दिवशी आपण करणार आहोत त्या दिवशी देखील आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहिलेली आहे। पितृ आपल्याला कोणत्या स्वरूपामध्ये भेटायला येतात, त्याचबरोबर कुठल्या नियमांचे पालन करावे, पितराच्या दिवशी आपण काय काय केले पाहिजे, या सर्वांबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। भेटूयात पुन्हा नवीन आणि छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।